क्षणाची सुंदर अशा क्षणाची वाट पाहत होतो. तो सुंदर असा क्षण या ठिकाणी आलेला आहे आणि या सुंदर अशा क्षणाला आपल्याला या ठिकाणी दिसतंय की दोन्ही बंधूंची भेट झालेली आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका या दोन्ही बंधूंची या ठिकाणी भेट झालेली आहे. बंधू भेट या चौकामध्ये ही बंधू भेट होत असताना अतिशय भक्तिमय असं वातावरण या चौकामध्ये झालेले पुष्पवृष्टी आहे. ही पुष्पवृष्टी या दोन्ही पालख्यांवर आपल्या दसूर गावाच्या ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आहे आणि अतिशय सुंदर असा या ठिकाणी हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोळा अशा पद्धतीचं दृश्य आज या ठिकाणी आपल्याला पंढरी रस्त्यावर पाहायला मिळते. बंधू भेट कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका या दोन्ही पालख्यांची या ठिकाणी भेट होत आहे. दोन्ही बंधूंची भेट होत आहे आणि या दोन बंधूंची भेट झाल्यानंतर इथलं वातावरण असेल हे भक्तिमय वातावरण झालेले आहे. भक्तिमय वातावरणात वारकरी देखील या ठिकाणी नाहून गेलेले आहेत. आपण पाहतो की दोन्ही पालखींचे ते वारकरी आहेत. ते वारकरी हे देखील एकमेकांची गळा भेट घेत आहे आणि या गळा भेट कार्यक्रमात बंधू भेट कार्यक्रमाला या ठिकाणी असं भक्तिमय असं स्वरूप या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसत आहे. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये हे अतिशय महत्वाचं आपल्याला पहिली बंधू भेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की संपूर्ण वातावरण आहे, संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले आहे आणि भक्तिमय वातावरणात या दोन्ही बंधूंची संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज या दोन्ही बंधूंची या ठिकाणी बंधू भेट होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय की इथलं वातावरण भक्तिमय वातावरण झाले आहे आणि सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी रांग केलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अगदी हाच सोहळा देहू आळंदी पासून निघलेला सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची भेट मानली जाते. दोन्ही बंधूंची भेट आहे. ते दोन्ही बंधूंची भेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.